नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण इयत्ता 9चं गणित 2 मधील 5वं प्रकरण चौकोन हे बघत आहोत. त्याच्यामधला सराव संच 5.1 आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण समांतरभुज चौकोनाविषयी माहिती बघितली. आज आपण आयत, समभुज चौकोन, चौरस यांचे विशेष गुणधर्म बघणार आहोत आणि याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. आता हे सर्व चौकोनाचे प्रकार तुम्ही 8वी मध्ये बघितलेले आहेतच. आता हे 3 चौकोन आपण लाईनीने का बघायचे आहेत? कारण आयत, समभुज, चौरस हे तिन्ही चौकोन समांतरभुज चौकोन असतात. म्हणजे हे समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसाला, समभुज चौकोनाला आणि आयताला लागू पडतात. परंतु हे सगळे चौकोन समांतरभुज असतात, पण समांतरभुज चौकोन हा असेलच असं नाही, लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सम्मुख बाजू समान असणे, संगत कोण समांतर असणे, कर्ण परस्परांना दुभागणे हे गुणधर्म तिन्ही प्रकारच्या चौकोनाला लागू पडतात. आता समांतरभुज चौकोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्याच्या समोरासमोरील बाजू ह्या समांतर असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात आणि ह्याचे लगतचे कोण पूरक असतात, सम्मुख कोण एकरूप असतात, कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे जिथे छेदतात तिथे दोन सारखे भाग होतात. आता ह्यातला जो पहिला प्रकार आहे आयत. आयताची व्याख्या काय आहे ते लक्षात घ्या. आयत म्हणलं की प्रत्येक कोण 90 असतो. बघा आता इथे मी रफ डायग्राम काढतोय फक्त. आयत मी तोंडी सांगतो. आयताचा प्रत्येक कोण 90 असतो. एक्स्ट्रा गुणधर्म, सम्मुख बाजू वगैरे ते एकरूपता येणारच. ह्याची व्याख्या काय आहे? प्रत्येक कोण काटकोन असतो, लक्षात ठेवा. आणि अजून ह्याचा एक्स्ट्रा गुणधर्म आहे, आयताचे जे कर्ण आहेत ते एकरूप असतात. म्हणजे समजा मी हा ABCD असे जर नावं दिली आणि ते O मध्ये जर छेदत असतील तर AC आणि BDचं माप सारखं आहे. AO आणि OC, BO आणि OD हे तर सारखे आहेतच, पण ह्याच्या आयताचे जे कर्ण आहेत ते नेहमी एकरूप असतात. हा आयत आहे. आयताच्या व्याख्या काय आहे? प्रत्येक कोण काटकोन. बघा गुणधर्म, कर्ण एकरूप, कर्ण परस्परांना दुभागतात आणि प्रत्येक कोण 90 असतो. आता ह्याच्या सम्मुख बाजू एकरूप वगैरे हे तर सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनाचे जे आहे ते याला लागू पडणारच आहेत. त्यानंतर पुढचा आहे समभुज चौकोन. समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू, बघा चारही बाजू सारख्या असतात, एकरूप असतात, त्यांना आपण काय म्हणतो? समभुज चौकोन. म्हणजे ABCD ह्याच्यामध्ये ADचं माप, ABचं माप, BCचं माप आणि CDचं माप सारखं असतं. ही त्याची व्याख्या आहे. व्याख्या वेगळे, गुणधर्म वेगळे. व्याख्या काय आहे? चारही बाजू एकरूप असतात. आता ह्याचे एक्स्ट्रा गुणधर्म काय आहेत? समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म ह्याला लागू पडतात. एक्स्ट्रा गुणधर्म आहे की ह्याचे जे सम्मुख कोण आहेत ते एकरूप असतात. ओके, म्हणजे ह्याचं माप जेवढं असेल, समजा याचं माप 110 आहे तर ह्या कोणाचं माप पण 110 असेल, आणि हा 70 आहे तर हा सुद्धा 70 असेल. आणि एक्स्ट्रा गुणधर्म, ह्याचे जे कर्ण आहेत ते परस्परांचे लंबदुभाजक, म्हणजे जिथे छेदतात तिथे 90 अंशाचा कोन तयार करतात आणि सारखे भाग सुद्धा करतात. हा त्याचा एक्स्ट्रा गुणधर्म आहे. त्यानंतर पुढचा आहे चौरस. चौरसाची व्याख्या काय आहे? प्रत्येक कोण सारखा म्हणजे 90 आणि प्रत्येक बाजू सारखी, म्हणजे प्रत्येक कोण काटकोन आणि चारही बाजू एकरूप ज्याच्या असतात त्याला आपण म्हणायचं चौरस. समजा ABCD हा चौरस असेल. प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो, त्यामुळे समभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म चौरसाला लागू पडतात. ह्याचे कर्ण सुद्धा परस्परांना लंबदुभाजक असतात, जिथे छेदतात तिथे 90चा कोन तयार करतात आणि दोन सारखे भाग सुद्धा करतात. आणि अजून एक गुणधर्म आहे, चौरसाचे जे कर्ण आहे ते सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे हा 90 आहे तर हा 45 आणि हा 45, हा 45, हा 45, हा 45, 45चा सारखे भाग होतात. तर हे लक्षात घ्या, याचे गुणधर्म खूप महत्त्वाचे आहेत. व्याख्या लक्षात ठेवायचे, गुणधर्म लक्षात ठेवायचे. बघा मी पुन्हा एकदा वाचून दाखवतोय. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, म्हणजे लंब 90चा कोन तयार करतात जिथे छेदतात तिथे आणि दोन सारखे भाग. समभुज चौकोनाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. चौरसाचे कर्ण सुद्धा सम्मुख कोन दुभागतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक, तोच गुणधर्म. समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. चौरसाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. हे गुणधर्म लक्षात ठेवा, कारण तुम्हाला सराव संच 5.3 डायरेक्ट आपण शिकवणार आहोत, कारण तो चौकोनावरतीच रिलेटेड आहे. जे चौकोनाच्या अगोदर आहे ते आपण बघणार आहोत. 5.2 हा समांतर रेषांच्या गुणधर्मावरती होता, त्याच्यामुळे तो आपण आत्ता बघणार नाही. तर 5.3 बघणार आहोत.
तुम्हाला लक्षात आलेलं आहे. हे जर गुणधर्म तुमचे पाठ असतील तर तुम्हाला जी मापं विचारलेली आहेत, कोणत्या वेळी कोणता गुणधर्म वापरायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. येत्या लक्षामध्ये आता आपण लगेच सराव संच 5.3 सोडून बघणार आहोत. मी माने सर, आर्यन हायस्कूल. आज आपण सराव संच 5.3 बघत आहोत. सराव संच 5.3 मधलं पहिलं गणित बघा. आपण प्रत्यक्ष मी ते सोडून देणार आहे. चौकोन ABCD या आयताचे कर्ण O मध्ये छेदतात. जर AC माप 8 असेल तर BO माप किती आणि कोन CAD 35 असेल तर ACB माप किती. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला आकृती दिलेली नाही, त्यामुळे सर्वात पहिलं आपल्याला आकृती काढावी लागेल आणि आकृती काढल्याच्या नंतर तुम्ही हा सराव गणित सोडवता येईल. बघा, मी आता आयताची आकृती काढतोय आणि मग त्याला आपण नावं देऊ. हा आयत आहे. आता या आयतामध्ये बघा आपल्याला काय विचारलं आहे, तर ABCD हा आयत आहे. आयतच दिसला पाहिजे तो. अशीच आकृती काढायची. ABCD आयताचे कर्ण म्हणजे हा भाग O मध्ये छेदतात. बघा, हे कर्ण काढले आपण. हे O मध्ये छेदतात, म्हणजे O बिंदू आहे. तर AC माप 8 सेमी असेल, AC कर्ण हा जर 8 सेमी दिलेला असेल तर BO माप किती. बघा, आता AC म्हणजे हा संपूर्ण कर्ण 8 सेमी आणि BO माप, ह्याचं माप विचारलेलं आहे. येत्या लक्षामध्ये. आणि दुसरा प्रश्न विचारलाय कोण ACD, काय विचारलंय CAD हा जो कोण आहे हा एवढा भाग, हा 35 अंश आहे. तर कोण ACB हा कोण किती, असे दोन प्रश्न विचारले. आता इथे बघा, कोणता गुणधर्म वापरणार आपण आयताचा. तुम्हाला माहिती आहे आयताचे कर्ण एकरूप असतात, म्हणजे जेवढं माप ACचं आहे तेवढंच माप BDचं असेल. म्हणजे AC 8 आहे तर BD सुद्धा 8 असेल. आणि आयत हा समांतरभुज चौकोन असल्यामुळे, किंवा आपण आयताचे पण गुणधर्म ते वापरू शकतो की आयताचे जे कर्ण आहे ते परस्परांना दुभागतात. म्हणजे जर BDचं इथे छेदतात तिथे एकमेकांचे सारखे भाग करतात. मग जर BDचं माप पण 8 असेल तर BOचं माप दुभागतात, म्हणजे BOचं माप निम्म म्हणजे 4 सेमी असणार आहे. येत्या लक्षामध्ये. मग हा गुणधर्म वापरून आपल्याला पहिल्यांदा BOचं माप काढायचं आहे. त्याच्यानंतर कोण ACB, हा ACB किती येणार. बघा, आता AD आणि BC ह्या आयताच्या समोरासमोरील बाजू सुद्धा एकमेकांना समांतरच असतात, कारण प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. मग जर हा कोण 35 आहे आणि ह्या दोन रेषा जर आपण अशा मांडल्या छेदिका, आणि ही त्याची जर दोन रेषा असतील आणि छेदिका मांडली तर हे जे कोण असतात हे एकमेकांचे विक्रम कोण असतात. मग आता पहिला गुणधर्म बघा आपला काय येणार इथे. आयताचे कर्ण एकरूप असतात. बघा, आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे ACचं माप आणि BDचं माप येणार सारखं, म्हणजे 8 सेमी. पुढचा गुणधर्म येणार की आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच BOचं माप जे तुम्हाला विचारलेलं आहे ते BDच्या निम्म म्हणजेच 8च्या निम्म म्हणजे येणार 4 सेमी. तर अशा पद्धतीने BOचं माप आलेलं आहे 4 सेमी. हे आपला पहिला प्रश्न विचारलेला तो आपला सोडून झालेला आहे. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, कोणता. जर बघा CAD हा 35 अंश आहे तर ACB किती. तर याच्यामध्ये बघा की हा समांतरभुज चौकोन आहे, तुम्हाला माहिती आहे आयताचे कर्ण, कारण आयत हा समांतरभुज चौकोन असतो, बरोबर. मग रेख AD आणि BC बघा इथे, रेख AD समांतर रेख BC. इथे लक्षात दे, कारण आयताच्या सम्मुख बाजू समांतर. कारण द्यायचं आयताच्या सम्मुख बाजू समांतर.
कारण आयत हा समांतरभुज चौकोन असतो म्हणून. म्हणजेच हा कोन एसीबी बरोबर कोन हा जो आहे तो सीएडी येणार. इथे कारण येणार, कारण भूमितीमध्ये प्रत्येक स्टेपला कारण असतं. कारण येणार व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन. ओके, म्हणजेच कोन एसीबी चं जे माप आहे कोन सीएडी एवढंच, म्हणजेच 35 अंश येणार. हा आपला पहिला प्रश्न इथे झालेला आहे. तर या पद्धतीने आकृतीकडून आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आता दुसरं गणित बघूया आपण याच पद्धतीचं. बघा काय विचारलेलं आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये. पी क्यू आर एस हा समभुज चौकोन असेल तर समभुज चौकोनाची व्याख्या माहिती आहे तुम्हाला. ज्या चौकोनाचे चारही बाजू सारखे असतात त्यांना आपण समभुज चौकोन असं म्हणतो. ही झाली व्याख्या. आणि त्याचे गुणधर्म आहे समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोनही असतो. त्यामुळे समांतरभुज चौकोनाचे सगळे गुणधर्म समभुज चौकोनाला लागू पडतात. आता आपण पहिल्यांदा आकृती काढूया. पी क्यू आर एस समभुज चौकोनाची. समभुज चौकोन म्हणजे चारही बाजू सारख्या दिसल्या पाहिजेत अशी आकृती काढायची. म्हणजेच सारख्या दिसल्याच्या नंतर बघा पुढे काय येणार. ओके, चारही बाजू सारख्या. आपण नाव देऊ पी क्यू आर एस. आता ह्याची एक बाजू पी क्यूचं माप 7.5 सेमी आहे. तर क्यू आरचं माप किती येणार. आणि दुसरा प्रश्न विचारलाय कोन क्यू पी एस हा. आता इथे नावं देताना आपण चूक केली बघा थोडीशी. मी इकडे नाव द्यायला पाहिजे पी क्यू, हे खोडतो. कारण का क्यू पी एस हा विशाल कोण दिसतोय. चालेल दिलं तरी काय हरकत नाही, परंतु आपल्याला ती आकृती व्यवस्थित दिसली पाहिजे. मग समजा आपण ही नावं ही ते पी देऊ. बघा क्यू आर एस अशी नावं देऊ. म्हणजे बघा मुद्दामून मी अशी नावं का दिली. मग चूक आपण पहिल्यांदा मी अशी नाव दिली की आपल्याला नाव बदलायची आहेत. मग पी क्यूचं माप म्हणजे ह्याचं माप येणार 7.5 सेमी. ओके, आणि आपल्याला विचारलंय क्यू आरचं माप म्हणजे ह्याचं माप विचारलंय. आणि कोण क्यू पी एस हा जो कोण आहे तो दिलेला आहे 75 अंश. तर कोण एस आर क्यू या कोणाचं माप किती आणि पी क्यू आरचं माप किती. ओके, तर आता बघा इकडे लक्ष द्या. ह्याला प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो. त्यामुळे त्याचे सर्व गुणधर्म ह्याला समभुज चौकोनाला लागू होतात. आता पहिल्यांदा सगळ्यात पहिले त्याची व्याख्या लिहू. आता आपल्याला काय दिलेलं आहे. चौकोन पी क्यू आर एस हा कोणता आहे समभुज चौकोन आहे. ओके, म्हणून बघा हा समभुज चौकोन आहे. मग इथे माहिती आहे समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात. मग पुढे बघा काय येणार. पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर बघा चारही बाजू सारख्या आहेत. मग आपल्याला एकच घेऊ आपण 7.5 सेमी. म्हणजे क्यू आरचं माप 7.5 सेमी. पुढे बघा इथे क्यू आरचं माप आलं 7.5 सेमी. याचं माप 7.5 सेमी आलं. त्याच्यानंतर आता कोण क्यू पी एस हा जो कोण आहे हा 75 अंश आहे. तर हा कोण किती आणि हा कोण किती. आता तुम्हाला माहिती आहे बाजू समांतर पण येणार आहेत. म्हणजे हे आंतरकोण किंवा समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण असतात ते कसे असतात पूरक असतात. हे तर लक्षामध्ये. आंतरकोण जरी म्हणलं चालेल कारण ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे. समांतर जर असेल तर हे आंतरकोण असतात असे. आता आणि अजून एक दुसरा गुणधर्म आहे. आता बघा हा कोण पहिल्यांदा काढूया. ओके, हा कोण कसा काढणार. मग इथे दुसरं कारण द्यायचं. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणून कोन क्यू पी एस
बरोबर कोण हा एस आर क्यू बरोबर दोघांचं माप येणार 75 अंश. म्हणजे आपला दुसरा प्रश्न कोण एस आर क्यू हा जो कोण आहे हा 75 अंश येणार. आता पुढे बघा, हा 75 झाला. त्यानंतर आता हा कोण काढायचा आहे. मग ह्या लगतचे कोण आहेत ना ते कसे असतात, पूरक असतात, समांतरभुज चौकोन. कारण हा समांतरभुज चौकोन सुद्धा आहे. समांतरभुज चौकोनाचे जे लगतचे कोण आहेत ते पूरक असतात. इथे लिहायचं किंवा समभुज वापरायचं. समभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात. म्हणजे लगतचे म्हणजे हा जो कोण आहे, कोण क्यू पी एस अधिक कोण पी क्यू आर बरोबर 180. मग कोण क्यू पी एस चं माप आहे 75 अधिक कोण पी क्यू आर बरोबर 180. कोण पी क्यू आर बरोबर 180 वजा 75. कोण पी क्यू आर बरोबर 180 मधून 75 गेले 105 अंश. तर या पद्धतीने कोण पी क्यू आरचं जे माप आहे ते किती आलं 105 अंश. येते लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या. तर या पद्धतीने सगळ्यात पहिला आकृती काढायची आणि मग कोणता गुणधर्म जे प्रश्न विचारलाय ज्याचं माप काढायचंय त्यासाठी कोणता गुणधर्म वापरायचा हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं इथे, इथे बघा आय जे के एल या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात तर आय एम जे जे आय के आणि एल जे के यांची मापं ठरवा. आता सगळ्यात पहिले आपण आकृती काढूया म्हणजेच तुमच्या लक्षात येईल आय जे के एल चौरस. मग आय जे के एल चौरस काढा सगळ्यात पहिल्यांदा. बघा इथे चौरस काढायचा. चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या आणि प्रत्येक कोण काटकोन. अशा पद्धतीने चौरसाची आकृती काढायची. बघा इकडे आय जे के एल. ओके, आय जे के एल या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात. आता हे जे कर्ण काढले बघा इथे. ओके, एम मध्ये छेदतात. तर आता प्रश्न विचारलाय का बघा, आय जे के एल या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात तर कोण आय एम जे म्हणजे हा आय एम जे हा कोण. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन चारी बाजू एकरूप असतात. आता चौरसाचे जे कर्ण असतात ते परस्परांचे लंबदुभाजक असतात. लंबदुभाजक म्हणजे जिथे छेदतात तिथे दोन सारखे भाग करतात पण लंब सुद्धा असतात. म्हणजे हा प्रत्येक कोण 90 अंशाचा होतो. लक्षात घ्या. म्हणजेच हा जो कोण आहे बघा इथे आता आपण कसं लिहिणार, चौकोन आय जे के एल हा चौरस आहे म्हणून मी इथे लिहिणार चौरसाचा कर्ण, चौरसाचे कर्ण काय असतात, परस्परांचे लंबदुभाजक असतात. परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजेच हा आय जे प्रत्येक कोण आहे आय एम जे हा 90 अंश असणार. म्हणून कोण आय एम जे बरोबर 90 अंश. ओके, त्यानंतर आता दुसरा बघा काय विचारलं, कोण जे आय के. जे आय के हा कोण बघा हा एक आणि एल जे के हा एक. आता चौरसाचा प्रत्येक कोण हा 90 अंश असतो आणि चौरसाचे जे कर्ण आहे
ते सम्मुख कोण जे असतात ते दुभागतात, नेहमी लक्षात ठेवा. मग इथे बघा मी दुसरा गुणधर्म लिहितो इथे. काय गुणधर्म मिळणार? चौरसाचे कर्ण जे असतात ते सम्मुख कोण दुभागतात. सम्मुख कोण दुभागतात. बघा म्हणजेच कोण हा जो आहे दुभागतात म्हणजे हे दोन सारखे. बघा पहिला जो विचारलाय कोण JIK, JIK माप ह्या कोणाच्या JIL निम्म. JIL 90 अंशाचा आहे, 90च्या निम्मा म्हणजे 45 अंश येणार. आणि त्याच पद्धतीने बघा कोण JIK बरोबर 45 अंश. आणि दुसरं हा जो कोण आहे कोणता LJK, कोण LJK हा कोण IJK च्या निम्मा. कोण IJK च्या निम्मा, 90च्या निम्मा म्हणजे 45. कोण LJK 45 अंश. तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहे. येते लक्षामध्ये. बघा पुढे समजलं प्रत्येकाला तिसरं गणित. तर आता आपण चौथं गणित बघू. सेम खूप सोपी आहेत, फक्त कोणत्या वेळी कोणता गुणधर्म वापरायचा हे तुम्हाला समजला पाहिजे. अतिशय सोपं असं भूमिती असतं. आता हा थोडासा जरा कठीण प्रश्न आहे. कठीण नाही, सोपाच आहे हा सुद्धा. एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 आणि 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू आणि परिमिती काढा. आता पहिल्यांदा समभुज चौकोन बघा. समभुज चौकोन म्हणजे तुम्हाला माहिती आहे चारही बाजू समान. इथून आपण समभुज चौकोनाची आकृती काढू. इथे बघा हा समभुज चौकोन काढला आपण. समजा ABCD, त्याचा कर्ण एक कर्ण 20 म्हणजे समजा हा AC आपण घेतला 20 आणि हा दुसरा कर्ण घेतला हा. ओके. आता इथे बघा ह्याचा एक गुणधर्म तुम्हाला सांगतो मी. समभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते परस्परांचे लंबदुभाजक असतात. म्हणजे जिथे छेदतात तिथे 90चा कोन तयार करतात आणि दोन सारखे भाग. ओके. आता त्याच्यावरून काय करायचं बघा. हा टोटल 20 आहे, तर म्हणजे हा 10 येणार, हा 10 येणार. हा टोटल 21 आहे म्हणजे त्याच्या निम्मा येणार, म्हणजे हा 10.5 आणि हा 10.5. मग तुम्ही म्हणा सर चौरसाची बाजू काढणार कशी? तर एकमेकांना समजा कोणतेही आपण कोणतेही नाव देऊ शकतो. समजा O मध्ये छेदलेले. हा AOB हे तर बघा काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतोय. हा AOB हा असा. आणि ही बाजू आली बघा. इथे मी बाजूला करून दाखवलेला आहे तुम्हाला. ओके. बघा हा AOB इथे बाजूला काढून दाखवला आहे. ही 10 येणार, ही 10.5 येणार. मग ही बाजू आपल्याला काढायची. ABO असा सेपरेट काढून दाखवला. मग हा 10 हा 10.5 आहे. मग इथे पायथागोरसचा जो सिद्धांत आहे की कर्णाचा वर्ग आहे तर दोन बाजूंच्या वर्गांच्या पायथागोरसचा प्रमेय, तर त्या प्रमेयाचा उपयोग करून किंवा काटकोन त्रिकोणात जर दोन बाजू माहित असतील तर तिसरी बाजू आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढू शकतो. मग आता बघा काय करायचं आपण. ह्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा चौकोन ABCD कोणता आहे तो लिहा. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. आता पुढे बघा. मग हे गुणधर्म लिहायचा. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. इथे लिहायचं समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे
लंबदुभाजक असतात. बघा लंबदुभाजक असतात म्हणजेच जिथे छेदतात, म्हणजेच एओचं माप बघा ओए किंवा एओ बरोबर ओसी, एसीच्या निम्मा म्हणजेच 20च्या निम्मा म्हणजे की त्याला 10 येतं लक्षात. आणि बीओचं माप बरोबर ओडीचं माप हे बीडीच्या निम्म म्हणजे 21च्या निम्मा म्हणजे 10.5 सेमी आणि इथे येणार सेमी. आणि हा जो कोण आहे एओबी हा 90 अंश येणार आहे कारण त्याचे लंबदुभाजक असतात म्हणून. ओके. आता बघा इथे आता मी तुम्हाला सांगणार आहे की एबीचं माप कसं काढायचं. ओके. आता त्रिकोण, या त्रिकोणामध्ये बघा त्रिकोण एओबी मध्ये काय येणार, त्रिकोण एओबी मध्ये बघा कोण एओबी बरोबर 90 म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार, ओके, पायथागोरसचा प्रमेय एबीचा वर्ग बरोबर एओचा वर्ग अधिक बीओचा वर्ग. एओचं माप किती आहे बघा 10चा वर्ग 10.5चा वर्ग. 10चा वर्ग किती येणार 100 अधिक 10.5चा वर्ग. 10.5 म्हणजे 105 गुणिले 105 करा, तुम्हाला गुणाकार करून मिळणार तो 110.25 येणार आहे. 105 गुणिले 105 करायचं. ओके. असं गुणाकार करायचा बघा 5 5 25 2 5 0 0 2 तसाच 5 1 5 पुन्हा 1 0 0 0 0 पुन्हा 2 0 5 0 1. बघा एकदम फास्ट सांगतो मी तुम्हाला. 5 2 5 आणि 5 10 चाला 1 आणि 1 तसाच 2 संख्या अगोदर पॉईंट करा. 10.5 10.5 म्हणजे 110.25. एबीचा वर्ग बरोबर 110 100 अधिक 110 म्हणजे 210.25. आता एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. आता दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्या. मग जर तुम्ही वर्गमूळ घेतलं तर एबीचा वर्ग बरोबर किती येणार, तो 210 बघा .25. हा कोणाचा वर्ग आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आता एक 210.25 हे विसरून जावा. 210 आता तुम्हाला माहिती आहे 14चा वर्ग किती 196 आहे आणि 15चा वर्ग किती आहे. सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मी कसं ओळखायचं. 14चा वर्ग 196, 12चा वर्ग 144. आता ही 210 ह्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225 म्हणजे ह्याच्या मधलीच ही संख्या असणार आहे. ओके. आणि इथे शेवटी .25 आहे म्हणजे शेवटी 5 आहे म्हणजे हा जो संख्या आहे पॉइंट मध्ये हा 14.5चा वर्ग आहे. बघा लक्षात घ्या. तुम्ही नंतर तुमची 14.5 गुणिले 14 घेतलं तर एबी बरोबर 14.5 सेमी म्हणजे ही आली बाजू कोणाची, तर ह्या समभुज चौकोनाची बाजू आली. आता परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. आता बघा इथे काय येणार, समभुज चौकोनाची परिमिती, समभुज चौकोन ABCD ची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, कारण चारही बाजू सारख्या असतात. 4 बाजूंची बेरीज केली तर 4 गुणिले AB येणार म्हणजेच 4 गुणिले 14.5. बाजू 14.5 आहे. मग 14.5 ला जर 4 ने गुणलं बघा गुणाकार 4 पंचे 20, 2 हातचे आले 4 चौक 16, 2 18 हातचाला 1, 4 1 4 आणि 1 5. इथे एक संख्या अगोदर पॉईंट आहे म्हणजे इथे येणार 58 सेमी येणार. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आहे जो समभुज चौकोनाची बाजू, समभुज चौकोनाची बाजू बरोबर 14.5 सेमी आणि पुढे
समभुज चौकोनाची बाजू 14.5 सेमी आली आणि ह्याचीच समभुज चौकोनाची परिमिती हेच वाक्य लिहायचं सेम किती आली 58 सेमी आली. तर अशा पद्धतीने आपण ही गणित सोडवली तिथे. तर पुढे बघा, आता आपला 5वा प्रश्न हा आपला 4था झालेला आहे. आता 5वा प्रश्न बघा काय विचारलेला आपल्याला. इथे तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत, खालील विधाने सत्य की असत्य आणि त्याचं कारण लिहायचे का असत्य आहे. एक बघा, प्रत्येक वाक्य त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असणार आहे. आता पहिलं असू शकतं का ते सांगा. प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असतो का. तर समभुज चौकोनाची व्याख्या काय, चारही बाजू समान असतात. व समांतरभुज चौकोनाच्या ही व्याख्या लक्षात ठेवा, मेन म्हणजे व्याख्या. समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप असतात का, नाही. म्हणजे हे वाक्य काय आहे, असत्य. कारण द्यायचं, कोणतंही कारण लिहू शकता. समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप नसतात. एखाद्या अपवादात्मक असू शकतो चौकोन, परंतु प्रत्येक समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असेलच असं नाही. कारण समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय, समोरासमोरील बाजू एकरूप असतात. त्याच्या गुणधर्मात ह्याची व्याख्या येते का, नाही. ह्याची व्याख्या काय, समभुज चौकोनाची चारही बाजू एकरूप. पण ह्याच्या असतात का चारही बाजू एकरूप, नाही. आता दुसरं बघा, प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो. आता आयताचा गुणधर्म काय ते लक्षात घ्या. काय आयत असतो, आयत कधी असतो, प्रत्येक कोण 90 अंशाचा पाहिजे, काटकोन. मग समभुज चौकोनाचा प्रत्येक कोण 90 असतो का, नाही. मग हे सुद्धा असत्य आहे. असत्य. कारण समभुज चौकोनाचा प्रत्येक कोण हा काटकोन नसतो. आता तिसरं गणित बघा, प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो. आता समांतरभुज चौकोनाची व्याख्या काय आहे, समोरासमोरील बाजू समांतर. मग आयताची तुम्ही जर आकृती बघितली, बघा अशी आकृती असते आयताची, समोरासमोरील बाजू नेहमी समांतर असतात. म्हणजे हे वाक्य सत्य आहे. सत्य. कारण आयताच्या सम्मुख भुजा नेहमी समांतर असतात. हे कारण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता पुढे बघा, चौथं, प्रत्येक चौरस हा आयत असतो. आयत कधी असतो, एखादा चौकोन, त्यावेळी त्याचा प्रत्येक कोण 90 असतो. मग चौरसाचा प्रत्येक कोण 90 असतो नेहमी. त्यामुळे हे विधान सुद्धा सत्य आहे. सत्य. कारण चौरसाचा प्रत्येक कोण हा काटकोन 90 अंश म्हणजेच काटकोन असतो. आता 5वं बघा, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. आता त्याची व्याख्या काय आहे, समभुज चौकोनाच्या चारही बाजू एकरूप. मग चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात का, असतात, नेहमी असतात. मग हे सुद्धा सत्य येणार. सत्य. कारण चौरसाच्या चारही बाजू नेहमी बघा, अपवादात्मक नाही, नेहमीच एकरूप असतात. त्यामुळे असत्य विधान आहे. आणि 6वं विधान याच्यामधलं काय विचारलंय बघा, प्रत्येक समांतरभुज चौकोन आयत असतो. म्हणजे प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असतो का. आयताची व्याख्या काय, प्रत्येक कोण 90 आहे. समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोण 90 असतो का, नाही. त्यामुळे असत्य येणार. कारण
समांतरभुज चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन नसतो. बघा, समांतरभुज चौकोनाचा हा उलट आहे. आयत समांतरभुज असेल पण प्रत्येक समांतरभुज आयत असेलच असं नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा सराव संच 5.3 सोडवायचा होता. हा व्हिडिओ प्रत्येकाने 2 वेळा बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतील. पुन्हा पुन्हा बघायचा म्हणजे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे समजणार आहे. धन्यवाद. आपण आज इथेच थांबूया.